आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुला शांतपणे परत विचारतेय, त्या पार्टीत तू नक्की काय करत होतीस? मॅम मी काहीही केलेलं नाहीये. हजारदा सांगितलंय मी हे तुम्हाला. हजारदा खोटं बोललं की ते खरं होत नाही संचिता. मी तुला शेवटचं विचारतेय, त्या रात्री पार्टीमध्ये तू काय करत होतीस आणि स्वानंदीच्या सोबत तू काय केलंस? मॅम मी खरंच सांगते, मी काही नाही केलंय. हो, माझा सुजितचा याच्याशी काही संबंध नाहीये. त्या पार्टी नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, रात्रभर एकत्र होतो. मी हे सांगितलंय तुम्हाला. हॉटेलची बिल्स सगळं तुम्ही चेक केलंय, तरी पण पुन्हा पुन्हा का विचारताय हे? शिंदे, तू ह्याला का बोलावलं इथे? हा, तू का आलास? अच्छा, म्हणजे याने काही खोटं नाटक सांगितलंय का माझ्याबद्दल? हा, स्वानंदीच्या सांगण्यावरून सांगितलंयस? प्लॅन आहे तुमच्या दोघांचा? मॅम तुम्ही याचं ऐकून मला अरेस्ट केलीये? याचं काय खोटं बोललास? खोटं मी बोलतोय का तुम्ही? बघा मॅडम, मी सगळं खरं सांगतोय. बघा, यांनी मला पैसे ऑफर केले म्हणून मी ही सगळी कामं केली. हा, तुम्ही मला पैसे देणार आणि बाहेर मस्त मजा मारणार. मला शिक्षा झाली की तुम्ही मोकळ्या मजा मारायला, आहे ना? मी का भोगू तुमच्या पापाची फळं? सांगा ना. हे बघा, तुम्ही सांगितलं ना म्हणून मी हे सगळं केलं. तुमचं काय गेलं हो? पण माझी इज्जत गेली, नोकरी गेली, सगळं गेलं. आता खरंच मॅडम, बास झालं हे सगळं. मला आता काही ऐकायचं नाही. मला इथून बाहेर पडायचं, बास. हे अरविंद, तू काही काय बोलतोयस? काही तोंडाला येईल ते बरं सुटलास तू. हा, काही म्हणजे मी काही बोलतोय? हा, त्या स्वानंदीचे अश्लील फोटो काढायला आणि व्हायरल करायला मला कोणी सांगितलं होतं? सांगा ना आता. मी काही नाही सांगितलंय. अश्लील फोटो आणि मी का सांगेन हे सगळं अरविंद? कारण का तुम्हाला तुमच्या आणि सुजित सरांच्या मध्ये ती स्वानंदी नको होती म्हणून. हा आता काही बोलतोय. हा शुद्धीत नाहीये. हा काय? शुद्धीत तर ती स्वानंदी नव्हती. तिला तुम्ही तिच्या ज्यूस मध्ये ना गुंगीचं औषध घातलं होतं आणि बेशुद्ध केलं होतं. तोंड सांभाळून बोला. तुम्ही माझी बस दोघं, बस. मला सांगा, तुमच्या दोघांपैकी स्वानंदीच्या ज्यूस मध्ये गुंगीचं औषध कोणी टाकलं होतं? याने. दोघांचाही प्लॅन होता. तर लाजाने वाटत तुम्हाला? तिने काय केलंय तुमचं की तुम्ही तिच्यासोबत इतकं घणेरडं वागायचा निर्णय घेतला? बोला. हे बघा मॅडम, मी बोललो ना तुम्हाला, या मला पैसे द्यायच्या आणि ते काम मी करायचो. स्वानंदीच्या मॅटर मध्ये माझा काही एक हात नाहीये. यांनी मला जे सांगितलं ना ते मी केलंय. या मला सांगायच्या ते मी करायचो. अरविंद, बास झालं. अरे किती खोटं बोलशील तू? बॉस ना. मी खोटं बोलतोय की तुम्ही खोटं बोलताय? संचिता, बस. बस. यांना सुजित सर आवडायचे आणि सुजित सरांना स्वानंदी. यांच्या ना प्रेमाचा त्रिकोण होता आणि त्या त्रिकोणात मी अडकलो फुकटचा. याच्यात आहे ना माझं काही एक घेणं देणं नाहीये. अहो, खरंच सांगतोय, सगळं ना यांनी केलंय. मॅडम, मला फक्त याच्यातून बाहेर पडायचंय, बस. मॅम तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. हा खोटं बोलतोय. मी काही नाही केलं मॅम. हो नाही मॅडम, शपथ खरं सांगतोय हो. यांनी जे सांगितलं ना ते मी केलंय. मी खरंच काही नाही केलं. मॅडम बस. अजिबात नाही मॅडम, भूक नाही. हेल्दी सूप आहे तुझ्यासाठी पण आणि बाळासाठी पण. अरे वा स्वानंदी, सूप अँड ऑल.
मस्त. या मॅडम. हे स्वानंदीसाठी आणले, उद्या सकाळी द्या तिला. मॅम मी घेते. स्वानंदी कशी आहेस? बरं वाटतंय ना? मॅडम मला बरं तेव्हाच वाटेल जेव्हा माझ्या केसमध्ये काय सुरू आहे हे मला कळेल. मॅडम खरं खरं सांगा ना, तुम्ही संचिता मॅडमला का अटक केली? तिचा माझ्या केसशी काय संबंध? प्लीज सांगा ना. स्वानंदी, तिचा तुझ्यावरती राग आहे, ती संशयित आहे, म्हणून फक्त आम्ही तिला अरेस्ट नाही केलंय. आमच्याकडे कॉन्क्रीट प्रूफ आहे आणि कन्फेशन आहे. प्रूफ? मॅडम कुणाचं कन्फेशन? तिचा माझ्या केसशी काय संबंध आहे? तुम्ही क्लिअर सांगा ना मला. मला तर काहीच कळत नाही. त्या पार्टीमध्ये संचिता आणि अरविंदचा प्लॅन होता तुझे अश्लील फोटो काढण्याचा. काय? हो, आणि ते इझिली करता यावं म्हणून त्यांनी ज्यूस मध्ये गुंगीचं औषध टाकलं. गुंगीची औषध? अश्लील फोटोज? अहो मॅडम, पण संचिता मॅडम असं का करेल? ती पण एक मुलगी आहे ना, मग ती एका मुलीशी असं कसं वागू शकते? तोच तर प्रॉब्लेम आहे ना आपल्या बायकांचा. एकमेकांना साथ नाही देत, खाली कसं खेचता येईल ते बघतात. फालतू इगो, जेलसी, इन्सिक्युरिटी पाहिजे. आणि पुरुषासाठी तर बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. संचिताने तेच केलं सुजितच्या वेडापायी. मॅडम सुजित सरांचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून संचिता मॅडम कायम माझ्यावर चिडून असायच्या. सुजित सर माझ्या बाबतीत असं काही वागतील ह्यावर माझा विश्वास नाहीये. पण संचिता मॅडम माझ्या बाबतीत असं का वागल्या? खुन्नस, जेलेसी, इगो सगळं मान्य आहे, पण एक मुलगी दुसऱ्या मुलीशी इतकं वाईट वागू शकते, इतक्या खालच्या थराला जाऊ शकते की तिला आयुष्यात न उठवायचं प्लॅनिंग करते. आय कॅन अंडरस्टँड. आणि तोच तर प्रॉब्लेम आहे. मॅडम आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो, एका हॉस्टेलवर राहतो, तरी ती माझ्याशी असं का वागते? माझ्यावर अन्याय करणे इतपत द्वेष. स्वानंदी, मी ऑफकोर्स तिची बाजू घेत नाहीये, पण तिचं असं म्हणणं आहे की तुझ्यावरती जो रेप झालाय त्यात तिचा काहीच संबंध नव्हता. हा पण अश्लील फोटो काढण्याचा प्लॅन मात्र त्यांचा नक्की होता, आणि म्हणूनच तिने मला बेशुद्ध केलं. पण मॅडम तिने मला बेशुद्ध केलं नसतं ना, तर माझ्यावर अतिप्रसंग झालाच नसता. अतिप्रसंग करणारा जितका जबाबदार आहे ना, तितकीच जबाबदारी संचिता आहे. ह्या अरविंद सराने तर माझे फोटो सगळ्या ऑफिसमध्ये दाखवले, आणि त्या संचिताने माझे सगळे अश्लील फोटो हॉस्टेलमध्ये लावले होते. काय द्वेष होता तिच्या मनात माझ्याबद्दल, किती अशी वागली, मला आयुष्यातनं उठवायलाच निघाली. शांत हो स्वानंदी. तू बेशुद्ध असताना तुझ्यावरती असा प्रसंग घडला, पण अशा कितीतरी मुली आहेत ज्या शुद्धीत असताना त्यांच्यावरती बळाचा वापर करून हा असा अन्याय केला जातो. किमान अशा गोष्टींचा सामना तुम्हाला करता यावा म्हणून मी आजपासून तुमच्या हॉस्टेलमध्ये
सेल्फ डिफेन्सचे सेशन द्यायला सुरुवात करणार आहे. सगळ्याजणी आल्यात? येस मॅम. ग्रेट. सो लेट्स स्टार्ट. सेल्फ डिफेन्स. सेल्फ डिफेन्स हा पहिल्यांदा मनाने करायचा असतो, मगच तो शरीराने करता येतो. घाबरलेलं मन सेल्फ डिफेन्स करू शकत नाही, कारण जर का मनात भीती असेल तर मग प्रतिहल्ला आणि डिफेन्स हे दोन्ही करण्यापासून ती आपल्याला रोखू शकते. प्रतिहल्ला हा 90% मनाचा असतो, 10% शरीराचा. जर का मनाने ठरवलं ना की कडक पंच द्यायचा, तर मग शरीरही साथ देतं आणि हा हातही. अगदी बरोबर बोलतात मॅडम, कळतंय ना तुम्हाला. आणि अजून एक महत्वाचं, आपल्याला अलर्ट राहायचंय. काय राहायचंय? अलर्ट. अलर्टचा अर्थ काय? मी सांगू? मग अजून कोण? जागरूक राहायला हवं. अजून काय? मी भाषांतर नाही ग, अर्थ विचारला. सो आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला हवं आणि आपल्या बायकांना सिक्स्थ सेन्स असतोच, त्याचा वापर करायला हवा. आपण बाहेर फिरत असताना लोक आपल्याकडे बघत असतात, तेव्हा कोणाची नजर कशी आहे, कोणाचं इंटेन्शन काय आहे, इकडे लक्ष हवं. हा अलर्टनेस हवा. मोबाईल मध्ये बघत नाही फिरायचं. आणि कोणी आपल्या जवळ येतंय, आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करते, असं जर का वाटलं ना तर त्याच्यावरती पाम अटॅक करायचा. कुठला अटॅक? पाम अटॅक. गुड. हा पाम, हाताचा पंजा, याने अटॅक करायचा. तोंडावरती, मानेवरती आणि छातीवरती. कळलं? आणि अटॅक इज द बेस्ट सेल्फ डिफेन्स. समोरचाही घाबरतो की ही मुलगी अटॅक करू शकते म्हणून. कळलं? येस. गुड. फातिमा इकडे ये. तू ये इकडे. ये लवकर. आता समज की ही मवाली आहे. मी मवाली. आणि असं समज की ही तुझ्यावरती अटॅक करायला आली आहे आणि तू सेल्फ डिफेन्स करणार आहेस विथ पाम अटॅक. दाखव. अगं तू का घाबरतीयस? मी मगाशी काय म्हंटल? मनातली भीती काढून टाकायची, हो ना? मग दाखव. दाखव. गुड. सेम करायचंय पण अजून स्ट्रॉंगली. हा शिंदे. ओके, येते मी. हा आत्ता जो मी पाम अटॅक दाखवलाय त्याची प्रॅक्टिस परत करा, मोर स्ट्रॉंगली. हा, उद्या आले की बाकीच्या ट्रिक्स दाखवते. येस. मॅम, थोडं अर्जंट काम आहे, मला लगेच निघावं लागेल. स्वानंदी, येते मी. मॅडम, बहुतेक रिपोर्ट आले वाटतं. मग चल जाऊया. हाऊजी, ये आता मी पण करते ट्राय. पाम अटॅक. ये तू पण ये ना, तुला पण दाखवते. ये. रमेश, रिपोर्ट निगेटिव्ह आहे तुझा. मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, मी त्या रूम मध्ये फक्त बॉटल. त्या बॉटलच्या केसमध्ये 8 टाकू का परत? नाही ना? नको. चल निघ. स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं होतं, तरी तुम्ही मला इथे अडकवलं. प्लीज असं करू नका. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. ए, झालं तुझं, जा आता.
अरविंद, स्वानंदीच्या ज्यूस मध्ये गुंगीचं औषध मिसळलेलंस ना? त्या केस मध्ये आताच राहायचंय तुला, पण रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तुझा. बस तिकडे, बस. मिस्टर सुजित सरपोतदार, बघू तुमचा रिपोर्ट काय म्हणतो. याचा अर्थ सुजित तू 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 स्वानंदीवर त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आहे. जाऊ शकतोस तू. अंबिका मॅडम, मी तुम्हाला म्हणालो होतो. एनिवेज, बरं वाटलं तुम्ही तुमचं काम इतकं मनापासून करताय हे बघून. शिंदे, दार लावा. स्वानंदी, या सगळ्या प्रकरणात मला जो काही त्रास झालाय त्याचा दोष मी तुला नाही देणार. खरंच, कारण मला कळतंय तू कोणत्या परिस्थितीतून जातेस. स्वानंदी, मी कायम माणूस म्हणून तुझा रिस्पेक्ट केलाय, यापुढेही करेन. स्वानंदी, मला माहिती आहे मी एक काळ तुझ्या प्रेमात होतो, पण तू नकार दिल्यानंतर मी कधीच तुझा तिरस्कार नाही केला. स्वानंदी, तू कायम माझ्या आयुष्यातली एक महत्वाची व्यक्ती होतीस आणि राहशील. एनिवेज, आय जस्ट होप अँड विश तुझा गुन्हेगार तुला लवकर मिळू दे, पण तो मी नाहीये. ऑल द बेस्ट. काळजी घे स्वानंदी, आणि काही लागलं तर मला सांग, मी आहे. स्वानंदी, तिघही निर्दोष आहेत. तुझा गुन्हेगार कोणीतरी दुसराच आहे. काय भारी वाटते एसी मध्ये आल्यानंतर. स्वर्गात आल्याचा फील येतोय. बापरे, त्या जेलच्या उघड्या 2-3 दिवस वाट लागली होती. थँक्स डॅड. चला. या सुजितराव, या. थांबा थांबा थांबा, दृष्ट काढू दे मला. काय माहित कोणाची दृष्ट लागली ते. नक्कीच त्या स्वानंदीची नजर लागली असेल, म्हणूनच असे घाणेरडे आरोप होऊन तुरुंगात जावं लागलं. खाल्ल्या अन्नाला जागली नाही ती. पण आता रिपोर्ट आले, माझा सुजित निर्दोष आहे. तिला म्हणावं आता त्या रिपोर्टची फ्रेम करून भिंतीवर टांगून ठेव, म्हणजे पुन्हा एखाद्या निरपराध मुलाला निष्कारण तुरुंगात पाठवायच्या आधी 10 वेळा विचार करेल ती. शालिनी, त्याला घराच्या आतमध्ये तरी येऊन द्या. का इथेच बोलत उभे राहणार आहात? या सुजितराव. अहो, काय तुमचं आपलं काहीतरीच असतं. सुजित थांब.
केवढ्या दिवसांनी माझा मुलगा घरी आलाय, त्याचं तोंड तरी गोड करू द्या. अहो मी काय म्हणते, स्वानंदीला कामावरनं काढून टाका. तिची सावली सुद्धा नको आपल्या सुजितवर. नाही तर पुन्हा काहीतरी करून सुजितला अडकवेल. आणि आपण काय धर्मदाय संस्था उघडलीये का येईल त्याला नोकरी द्यायला? त्या मुलीला जराही आपल्या उपकारांची जाणीव नाही. तिला लगेच काढून टाका. तिच्यामुळे सुजितला तुरुंगात जायची नामुष्की आली. बघा ना, जेलमध्ये एसी नव्हता, सोफा नव्हता. किती सुकलायस रे तू. डोळे सुद्धा किती आत गेलेत बघा. मॉम, आलोय ना मी आता. चल. म्हण्या माई, कसा आहेस तू? ऑल गुड. तू आता ऐकलं नाहीस? डोळे खोल गेले आहेत, वाळलोय. करा, आईची चेष्टाच करा तुम्ही, पण आईचं मन तुम्हाला नाही कळणार. मॉम, मला माहिती आहे मुलाची सगळ्यात जास्त काळजी आईलाच असते. आणि तुला एक गोष्ट माहिती आहे का, खूप क्यूट आहेस तू. सुजित, स्वानंदीला कामावरनं काढून टाक. अशी मुलगी आपल्या आयुष्यात नकोच.